मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका महान योद्ध्याची राजमुकुट धारण करणाऱ्या दुर्गपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय गड किल्ल्यांच्या अभ्यासाची सफर घडवणार आहोत. महाराजांनी ज्या किल्ल्यांच्या बळकटीवर आपले स्वराज्य उभं केलं, त्या किल्ल्यांचं सूक्ष्म नियोजन हे त्यांच्या युद्धनीतीचं एक प्रमुख अस्त्र होतं. शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धा नव्हते, तर त्यांचं किल्ल्यांच्या स्थापनेवरचं ज्ञान, त्यांचा इतिहास, तंत्रज्ञान आणि राजकारण यांची त्यांना उत्तम अशी समज होती. छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथ यातील गोनी दांडेकरांच्या अभ्यासातून आपल्याला हे समजतं की महाराजांनी सातवाहन आणि शिलाहार यांच्या ऐतिहासिक योगदानावर अभ्यास करून आपल्या किल्ल्यांची रणनीती तयार केली होती. रायगडासारखा किल्ला केवळ सामरिक दृष्टिकोनातून नव्हे, तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा केंद्रबिंदू म्हणून महाराजांनी निवडला होता. या किल्ल्यांचा इतिहास आणि त्यांच्या स्थापनेमागील विचारशक्तीचं महत्त्व आज आपण जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या व्हिडिओतील ठळक मुद्दे असणार आहेत: दुर्गपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांच्या स्थापनेत कोणती विशिष्ट तंत्रज्ञान आणि रणनीती वापरल्या होत्या, ज्यामुळे स्वराज्य अधिक सुरक्षित बनलं. पूर्व दुर्गाच्या इतिहासात सातवाहन आणि शिलाहार राजांची काय भूमिका होती आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या रचनेवर कोणता प्रभाव टाकला. शिवाजी महाराजांनी रायगडाला राजमुकुटधारी किल्ला म्हणून का निवडलं होतं आणि त्यांच्या सामरिक दृष्टिकोनाचं महत्त्व काय होतं. शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या सूक्ष्म अभ्यासातून आपल्याला काय शिकायला मिळतं आणि आजच्या काळात ते कसे लागू करता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांनी त्यांच्या सैन्याच्या सामर्थ्यात आणि युद्ध कौशल्यात कसा बदल घडवला आणि त्याची स्वराज्य स्थापनेत काय भूमिका होती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया दुर्गपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती. जनमानसामध्ये एका ग्रहाची पाळेमुळे अगदी घट्ट रुतून बसली आहेत. तो असा की या महाराष्ट्र देशी जितके म्हणून दुर्ग आहेत ते सर्वच्या सर्व श्री छत्रपती महाराजांनी रचले आहेत. कोण्याही कड्यापर्यंतामधील गुहा किंवा लेणी हे जसे पांडव लेणे किंवा कुठेही धरित्रीच्या उदरातून वर उसळलेला झरा ही जशी सीतेची नाणी, तसाच काहीसा हा ग्रह आहे. याचा अर्थ इतकाच की कुणा एका गडकोटामध्ये जन्मलेला, जन्मभर गडकोट जिंकण्याचा ध्यास लागलेला, त्यांच्यावर निरतिशय प्रेम करणारा, एका अज्ञेय दुर्गावर स्वतःची राजधानी निर्मिणारा, तिथेच स्वतःला राज्याभिषेक करून घेणारा आणि अंतिम श्वास सुद्धा त्याच दुर्गावर घेणारा पुरुष एक शिव छत्रपती वगळता इतिहासात दुसरा कोणी झालाच नाही. महाराष्ट्रात गडकोट एकूण उणेपुणे 550 पैकी काही अगदीच क्षुद्र आहेत. केवळ भोवतालच्या प्रदेशावर पहारा करण्यासाठी निर्मिलेली चौकी इतकाच त्यांचा अर्थ. वर जागा आहे तेवढीच, जेमतेम एखाद दुसरे टाके, काही जुजबी तटाबुरुजांच्या खुणा, या पलीकडे या किल्ल्यांचा कसलाही अवशेष आज शिल्लक नाही. मनुस्मृतीत वर्णिलेले वाक्षदुर्ग, नूरदुर्ग, धनुर्दुर्ग इत्यादी दुर्ग आज नामशेष झालेले आहेत. मात्र अब्दुर्ग, महिदुर्ग आणि गिरिदुर्ग एवढे दुर्गाचे 3 प्रकार महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आढळतात. अब्दुर्ग म्हणजे जलदुर्ग, समुद्र तटाशी किंवा खाडीच्या तोंडाशी उभारलेले किल्ले. महिदुर्गाचा अर्थ भुईकोट किंवा गढ्या. या दोन्ही प्रकारच्या किल्ल्यांपैकी काही शिवोत्तरकालीन देखील रचले गेले. सागरी किल्ल्यांपैकी मुंबई, शिव, माहीम, धारावी, तारापूर, वसई आदी कोटांच्या रचनेचे श्रेय पोर्तुगीजांकडे सोपवले पाहिजे. गिरिदुर्ग म्हणजे डोंगरी किल्ले. 2-2.5 हजार वर्षापूर्वी महाराष्ट्र देशी कोणाचे शासन होते याविषयी इतिहासकारांमध्ये एकमत नाही. नालासोपारा येथे सापडलेल्या अशोकाच्या स्तंभावरून अनुमान करता येतो की मौर्य साम्राज्याच्या अधिपत्याखाली हा देश त्या काळी नांदत होता. पश्चिम तटावरील बंदराच्या तत्पूर्व कालीन उल्लेखांवरून समुद्रमार्गाने पश्चिमेकडील देशांशी चालू असलेल्या व्यापार संबंधित तर्क करता येतो. मोहेंजोदडो, हडप्पा, लोथल इत्यादी स्थळी मालाच्या पेट्यांवरून उठवायच्या मुद्रा सापडलेल्या आहेत. परदेशाकडून येणारा हा माल वरघाटी पोहोचण्यासाठी ज्या डोंगर वाटा वापरले जात, त्यांच्या तळाशी आणि डोंगर माथ्यावर उभारल्या गेलेल्या सैनिकी चौक्या
होत्या. हे गिरिदुर्गाच्या बांधणीच्या नानाविध कारणांपैकी एक कारण या गिरिदुर्गाचा रचना काल अदमासे 5000 वर्षपूर्व इतका अनुमानावा लागेल. हा अमुकच एक दुर्ग अमुकाने रचला असे या पूर्वदुर्गाविषयीचे विधान करता येणार नाही. कारले, भाजे, वेरूळ, जुन्नर, ठाणाळे, पाले इत्यादी गावी असलेले लेण्यांचे समूह अनुक्रमे लोहगड, विसापूर, देवगिरी, शिवनेरी, सुधागड, रायगड इत्यादी किल्ल्यांचे प्राचीनत्व सूचित करतात. ही लेणी त्या दुर्गाधिपतींच्या अनुमतीने किंवा प्रेरणेनेच कोरली गेली. या लेण्यांच्या रचना कालापूर्वी 500 वर्षे तरी या दुर्गांची रचना होऊन त्यांचे शासन त्या प्रदेशी स्थिर झालेले होते. सातवाहनांची कामगिरी यामध्ये काय आहे तर दुर्गरचनांविषयीचे पहिले सुस्पष्ट भित्तिलेखांकित प्रमाण म्हणून नाणेघाटातील लेण्यांमधील शिलालेखाला फार महत्त्व इथे आहे. त्या शिलालेखांमध्ये दुर्गरचनेचा उल्लेख नसला तरी नाणेघाटाच्या निर्मितीचा उल्लेख नक्कीच आहे. सुख्यातनाम सातवाहन नामक राजकुलाने तो घाट निर्मिला. गेली 2000 वर्षे तो घाट वाहत आहे. कोकणातून हजारो लमाण आणि त्यांचे बैलांचे तांडे ज्या घाटावाटे तळ कोकणातून वर घाटी चढले, किती एक सैन्यदळे त्या वाटेने आली गेली. असा तो घाट ज्या सातवाहन कुलांची निर्मिती त्यानेच घाट माथ्यावरचा ज्याच्या ऐन सावलीत घाट आहे तो जीवधन किल्ला उभारला हे अंतर्गत प्रमाणांनी स्पष्ट होते. खडकात कोरलेली जीवधन मधील धान्यगरे, किल्ल्यावर चढण्यासाठी कडा फोडून तयार केलेले मार्ग इत्यादी कोरीव काम त्याच शिल्पज्ञांच्या हातचे आहे. एकदा हे तथ्य ध्यानी आले की मग जीवधन लगतचे चावंड, हडसर आणि शिवनेरी हे किल्ले सुद्धा सातवाहनांच्या हातचेच आहेत यात संशय उरत नाही. तिथून उत्तरेकडील हरिश्चंद्र गडावरही असलेच कोरकाम आणि लेणी आहेत. त्यांच्या निर्मितीचे श्रेय सुद्धा सातवाहनांकडेच द्यायला हवे. इतिहासाच्या काळोख भरल्या गुहेत जर आपण प्रवेश करून दुर्गरचनेचा मागोवा घेतला तर प्रकाशाची पहिली तिरी पडते सातवाहन कर्तृत्वावर. त्यापूर्वी आणि नंतर दुर्गाची निर्मिती होतच होती, पण कोण्या एका उत्तरकालीन राजकुलाच्या नावाशी जर दुर्गरचनेचा संबंध येत असेल तर ते कुल शिलाहारांचे. पैकी भोज नामक नृपाळाच्या नावापाशी क्षणभर थांबून त्याला प्रणाम केल्याशिवाय पुढे सरणे अशक्य आहे. चालुक्य, राष्ट्रकूट, कदंब इत्यादी कितीतरी राजकुले महाराष्ट्र देशी नांदून गेली, पण त्यापैकी एकाही राजाने भोज शिलाहारा इतके किल्ले निर्माण केल्याची नोंद इतिहासात सापडत नाही. शिलाहार कुल पन्हाळ्यास नांदत होते. त्या पन्हाळ्याची तटाबुरुजांची बांधणी भोज शिलाहारांच्या नावावर नमूद आहे. एवढेच नव्हे तर केळंजा, चंदन, वंदन, कल्याणगड, पांडवगड, पावनगड, बावडा, भूधरगड, रांगणा, वसंतगड, वैराटगड, विशाळगड, सातारा, सामानगड इत्यादी दुर्गसुद्धा त्यांनीच निर्मिले आहेत. महाराष्ट्रातील दुर्गाच्या संख्येत येण्याप्रमाणे भर पडत चालली. पुढे निजामशाही आणि आदिलशाही शासकांनी काही भुईकोटसुद्धा निर्माण केले. काही गडांची दुरुस्तीसुद्धा केली. पन्हाळा त्यांच्याकडे बहुत काळपर्यंत होता. त्यावरील एका तटावर निर्मात्याचा अरबी लिपीतील शिलालेख आहे. 3 दरवाजा, जलमंदिर इत्यादी इमारतींची निर्मितीसुद्धा मुसलमानांच्या हातची आहे. अन्यत्र 7-8 किल्ल्यांमधून त्यांचे शिलालेख उपलब्ध आहेत, पण त्यांचा अर्थ ते दुर्ग त्यांनी निर्मिले असा होऊ शकत नाही. श्री शिवछत्रपतींच्या दुर्गविषयक उद्यमांकडे या पार्श्वभूमीवर लक्ष पुरवले पाहिजे. या महापुरुषाचा जन्म एका दुर्गावर झाला. या घटनेचा मोठा अर्थ आहे. अगदी बालपणी त्यांचे श्वसन, क्रीडा, चिंतन इत्यादी सर्व एका दुर्गावर झाले. तिथल्या वाहत्या भराट वाऱ्याने त्यांच्यावर जे संस्कार केले त्यांनी त्यांच्या जडणघडणीत फार मोठी कामगिरी बजावली आहे. आता पाहूया छत्रपतींचा सूक्ष्म अभ्यास. डोंगर कोरायची कलाच शिवकालीन प्राय निश्चित झालेली होती. शिवछत्रपतींचा गौरव जर कशासाठी वारंवार करायचा असेल तर तो यासाठी की त्यांनी दुर्ग रचना, त्यांची गरज, उपयोग, महत्त्व, स्थान, आवश्यकता या सर्व बाबींचा अतिशय सूक्ष्म अभ्यास केला होता. त्यांनी एक स्वतंत्र शास्त्र बनवून टाकले. जुने दुर्ग हस्तगत केले. पडके होते त्यांचा पुनरुद्धार केला. तटाबुरुजांनी त्यांची मजबूती केली. वर तोफात चढवून बंदूक
बंदोबस्त पक्का केला, संरक्षणासाठी नियम तयार केले, अतिशय कठोरपणे त्यांचे पालन करून घेतले. पूर्वी दुर्ग नव्हते, तिथे मोक्याच्या जागी नवे बांधून घेतले. त्यांच्या बांधणीसाठी लागणारे द्रव्य मिळवले, संपादित केले, त्यासाठी कष्ट केले, साहसे केली. कारकुनांनी म्हटले की गडांच्या पायी खर्च फार होतो, कोशात काही शिल्लक राहत नाही. यावर छत्रपतींनी दिलेले उत्तर मोठे मार्मिक आहे. ते म्हणाले की आपणास धर्मस्थापना व राज्य संपादन करणे, सर्वास अन्न लावून शत्रू प्रदेश न होय ते किल्ल्यांमुळेच होते. सर्वांचा निर्वाह आणि दिल्ली द्रासारखा शत्रू उरावर आहे, तो आला तरी नवे जुने 360 किल्ले हजरतीस आहे. ती एक एक किल्ला वर्ष पर्व निवडला आणि लढला तरी 360 वर्षे पाहिजेत. बालपणी शिवाजी जिजाऊ साहेबांबरोबर पुण्यात आले, जेव्हा जहांगीरीमध्ये एकही किल्ला नव्हता. सिंहगडमधील नामजाद अधिकारी दादोजी कोंडदेव असले तरी त्यावर सत्ता आदिलशहाची होती. तिथूनच दक्षिणेकडील मुरुंब देवाचा चोखट डोंगर आणि दुर्लक्षित तोरणा हे अगदी हाकीच्या अंतरावरच होते. तोरणा दुर्भेद्य होता, आकाशाला स्पर्शत होता, जणू तो साथ घालत होता. राजांनी तो हस्तगत करून राज्य स्थापनेचा शुभारंभ करून टाकला. लगोलग मुरुंब देवाचा डोंगर ताब्यात घेऊन त्यावर त्यांनी मजबूत किल्ला उभारण्यास प्रारंभ केला. हा डोंगर एक पवित्र स्थान बहुतपूर्व काळच्या तापसांच्या गुहांवर विद्यमान होत्या. त्या बुद्धपूर्वकालीन प्राच्य वैदिक आहेत. डोंगर अतिशय देखणा, मध्यभागी एक प्रचंड सुळका, 3 बाजूस 3 सोंडा पसरलेल्या एवं गुणविशिष्ट डोंगरावर राजांनी मूर्तशिळा ठेवली आणि तटाबुरुजांची कामे सुरू केली. 6-7 वर्षे हे बांधकाम सुरूच होते. बांधकामावरचे अधिकारी मोरोपंत पिंगळे पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजवांच्या तटबंदीस आतून चिलखती भिंत लावली. हे इतके मजबूत काम कोणी एका किल्ल्याचे केलेले नाही. हा किल्ला प्राकृतिक सौंदर्य, निसर्गाचे दान, बांधणी, दुर्गमत्व या सर्वच दृष्टिकोनांनी केवळ अजोड आहे. नाव राजगड असे ठेवले. त्या किल्ल्यावर स्वराज्यासाठी झालेल्या बहुतेक सर्व मोहिमांचे बेत रचले गेले. स्वराज्याच्या आंदोलनांचे चढ उतार सुद्धा याच किल्ल्यावरून राजांनी अनुभवले. कित्येक मोहिमांसाठी ते स्वतः चालून गेले, तेही याच किल्ल्यावरून. स्वराज्याच्या इतिहासात येणेप्रमाणे राजगडाचे महत्त्व अद्वितीय आहे. हे प्रत्यक्ष शिवलंका असे का म्हटले आहे, तर महाबळेश्वरवरून कोकणात उतरणारा पारघाट मोकळा होता. प्रतापगड बांधून राजांनी ती वाट बंदिस्त करून टाकली. कुरटे बेटावर सागरतीरी ऐन पाण्यात त्यांनी निर्मिलेल्या सिंधुदुर्गाचेही महत्त्व हे अधिक आगळेच आहे. हा किल्ला बांधल्यानंतर बखरकारांनी म्हटले की 18 टोपीकरांच्या छातीवर हे प्रत्यक्ष शिवलंका निर्मिली. 18 हे केवळ टोपीकरांचे बाहुल्य दाखवणारे अर्थवादात्मक विशेषण. या वाक्याचा आशय अधिकच महत्त्वाचा आहे. या पाश्चात्य व्यापाऱ्यांपैकी अंग्रेज हे अधिक धूर्त. जहांगीर, शहाजहान, औरंगजेब यापैकी एकही जण इंग्रजाचे वास्तव्य रूप ओळखू शकला नाही. हे जाणण्या इतके बुद्धिचातुर्य केवळ राजांनीच दाखवले. राजांच्या तालमीत तयार झालेले रामचंद्रपंत अमात्यांचे आज्ञापत्रातील खालील हे जे उद्गार आहेत ते अतिशय सूचक आहेत. साहुकारांमध्ये फिरंगी व इंग्रज व वलंदे व फरासीस व डीग मारादी टोपीकर हेही लोक साहुकारी करतात, परंतु ते वरकड साहुकारांसारखे नव्हेत. यांचे खावंद प्रत्येक राज्यच करीत आहेत. राज्य करणारा स्थळलोभ नाही असे कार्य घडू पाहते. तथापि टोपीकरास या प्रांती प्रवेश करावा, राज्य वाढवावे, स्वमते प्रतिष्ठावी हा पूर्णाभिमान. ही हट्टी जात हातास आलेले स्थळ मेल्यानेही सोडायचे नव्हते. यास केवळ नेहमी करता जागा देऊ नये. कदाचित वखारी जागा देणे झाली तर खाडीचे मोबारी समुद्रतीरी न द्यावी. तसे ठिकाणी जागा दिल्याने नाही ते समय आरमार, तोफा, दारुगोळी हेच त्यांचे बळ. आरमारी पाठीशी देऊन त्यांचे बळे त्या बंदरी नूतन किल्लाच निर्माण करणार, तेव्हा इतके स्थळ राज्यातून गेले. या टोपीकरांच्याच बंदोबस्तासाठी राजांनी मुंबई नजीक खांदेरी बेटावर बहुत झुंज देऊन एक गढी बांधली. तर मुरुड येथील जंजिऱ्यावर सतत
नजर ठेवता यावी या हेतूने जंजिऱ्याच्या पश्चिमेस ऐन समुद्रात एका लहानग्या बेटावर पद्मदुर्ग बांधला. पण यापैकी अधिक चातुर्य त्यांनी रायगडी राजधानी स्थापन करण्यात दाखवले होते. रायगड ऐन कोकणात चहूबाजूस डोंगरदाटी, वरंधघाट, लिंगाणा, माणगाव अशा 4 ठिकाणा व्यतिरिक्त अन्यत्र कुठून तो किल्ला कोणता ते त्या डोंगरदाटीमध्ये नेटके ओळखता सुद्धा येत नाही. घाटांपासून तसा जवळ पण असा अडचणीत समुद्रकिनारा, तेथून अदमासे 30 मैल चहूंकडून तुटलेला ताशीव कडा, अगदी पाखरू बसू म्हणेल तरी त्या जागासुद्धा नाही असा हा दुर्गम किल्ला त्यांनी राजधानी म्हणून निवडला. तिथून घाटावरही लक्ष पोचत असे आणि समुद्रही आवाक्यात होता. पूर्वी रायगडावर इमले इमारती होत्या, त्या सर्व मोडून वर जे जे पुनर्निर्माण केले त्याची यादी गडावरील जगदीश्वरासमोरच्या शिलालेखात दिलेली आहे. ती अशी की विहिरी, टाकी, तळी, वाडे, उद्याने, बाजार, स्तंभ, हत्तीशाळा, राजभवने यापैकी वापी, कूप, तडाग, वन आणि विथिका हे शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत. राजांचे प्रज्ञा, वात्सल्य यामधून अत्यंत स्पष्टपणे दृगोचर होते. रायगडावरच नव्हे तर इतर अनेक गडांवर सुद्धा पाण्याचा मुबलक साठा करून ठेवलेला आढळतो. पण राजा शिवाजी महाराजांचं एक विशेष आहे, त्यांनी निर्मिलेल्या वन आणि बाजार या 2 गोष्टींमध्ये. वन म्हणजे केवळ उपवन नव्हे, त्यात केवळ धनी आणि त्यांचे कुटुंबीय विहार करू शकतील अशी उद्यानेही नव्हेत. रायगड, राजगड दोन्ही गडांखाली प्रचंड आंबराया होत्या, त्या मुद्दाम जोपासल्या होत्या. त्याहीवर शासन असे की झाडी प्रयत्ने वाढवावी, त्यामध्ये एक काठीही तोडून द्यावी. गडावरही झाडे जी असतील ती राखावी. या विरहित जी जी झाडे आहेत ती फणस, चिंचा, वड, पिंपळ आदी करून थोर वृक्ष, निंबे, नारिंगे आदी करून लहान वृक्ष, तसेच पुष्पवृक्ष, वल्ली किंबहुना प्रयोजक अप्रयोजक जे जे झाड होत असेल ते गडावर लावावे, जतन करावे. आज्ञापत्र. मित्रांनो, यावरून लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते, ते एक महान दुर्गपुत्राचं प्रतीक होते. त्यांनी गडकिल्ल्यांच्या स्थापनेतून आणि संरक्षक व्यवस्थेतून स्वराज्याची मजबूत पायाभरणी केली. सातवाहन आणि शिलाहार राजांच्या गडकिल्ल्यावरील कामगिरीवर आधारित त्यांनी आपल्या स्वराज्याची संरचना केली होती. त्यांच्या सूक्ष्म अभ्यासातून हे स्पष्ट होतं की किल्ल्यांची रचना केवळ युद्धाच्या रणनीतीसाठी नव्हे तर एका स्वाभिमानी राज्याचं प्रतीक म्हणून तयार केली गेली. रायगडाचं विशेष स्थान हे फक्त सामरिकच नव्हे तर छत्रपतींच्या नेतृत्वाच्या अद्वितीयतेचं ते प्रतीक आहे. शिवाजी महाराजांनी या किल्ल्यांच्या माध्यमातून संपूर्ण हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं. आजही या किल्ल्यांनी आपल्याला त्याग, शौर्य आणि स्वाभिमानाचा इतिहास सांगितलेला जातो. तर छत्रपतींच्या किल्ल्यांचा हा अभ्यास केवळ इतिहास नाही तर आजच्या पिढीला प्रेरणादायी शिकवण आहे. त्यांचे किल्ले आजही आपल्याला स्वराज्याच्या महान आदर्शाचे स्मरण करून देतात आणि आपल्याला आदर आणि प्रेरणा देतात. चला या किल्ल्यांच्या वारशाचा सन्मान करूया आणि महाराजांच्या महान योगदानाचं स्मरण करूया. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.